जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत करंजीबू येथील वार्ड क्रमांक 1 पिपनरान खोचापाडा ते करंजी हा रस्ता देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झालीत। एकदाच स्वर्गीय जान सेठच्या कारकिर्दीत खडीकरण झाले, त्यानंतर कुणीही या रस्त्याकडे लक्ष दिले नाही। या रस्त्याने खोचपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत, अंगणवाडी, करंजी येथील माध्यमिक शाळेत अनेक विद्यार्थी ये जा करतात। पाऊस जास्त आला की शाळा बुडते। करंजी पिपनरान खोचापाडा गावातील अनेक शेतकऱ्याचे शेती याच रस्त्याला आहे। रोज याच रस्त्याने जीव मुठीत घेऊन आपला शेतीमाल घेऊन ये जा करतात। रस्त्याला अनेक कुटुंब राहतात। एखाद्या वेळी जास्त सिरियस पेशंट असेल तर धडगाव सारखी परिस्थिती निर्माण होते। या रस्त्याबाबत अनेकदा आमदार शिरीषकुमार नाईक, खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, नवापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता, नवापूर तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे। ग्रामपंचायतीला तक्रार केली तर म्हणतात हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो, त्यांनी करायला पाहिजे। सगळे एकमेकांवर ढकलतात, मार्ग कुणीच काढत नाही। त्यामुळे प्रशासनाला विनंती की सदर रस्त्याची ताबडतोब चौकशी करून रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा ग्रामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
या ठिकाणी उभा आहे। हे ग्रुप ग्रामपंचायत करंजी बुद्रुक अंतर्गत खोचापाडा, या खोचापाडामध्ये गेल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाले। या 76 वर्षात या खोचापाड्यातील लोकांना साधा रस्ता सुद्धा नाही। तुम्ही बघतायत, पूर्ण मी हे रेकॉर्डिंग केलं आहे, पायी चालणं मुश्किल झालेलं आहे। एक जसं सातपुड्यामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती या नवापूर तालुक्यात करंजी सारख्या गावात जर होत असेल तर इथले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत आणि आमदार आणि टॉप 10 खासदार आणि संसदरत्न खासदार हे काय करतायत? आदिवासींच्या विकासासाठी इतका कोट्यवधी रुपये येतो तो जातो कुठे? रस्त्यांसाठी कोट्यवधी पैसा आलेला आहे आणि ते नुसते कागदावर रस्ते दाखवले जात आहेत, पण प्रत्यक्ष रस्ता हा आदिवासींना भेटत नाही। एका बाजूला परवहीन जे मंत्री आहेत ते म्हणतायत की भारतामध्ये अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते आहेत। मग हा गुळगुळीत रस्ता का? सबका साथ सबका विकास कोणाचा? असे देण कुणाचे? आणि आता बीजेपी सरकार म्हणते की अमृतकाल चालू आहे, मग तो अमृतकाल कुठे गेला? या आदिवासींचा अमृतकाल नाही का? तर मी प्रशासनाला विनंती करतोय की स्वातंत्र्य मिळून हे 76 वर्ष झाले, 76 वर्षात सुद्धा खोचापाड्यातील लोक हे या रस्त्याला येण्यासाठी अडचण निर्माण होते। शाळेतील विद्यार्थी रोज नाही या रस्त्याने येता जातात, त्यांना त्रास होतोय। जर जास्त पाऊस सुरू झाला तर विद्यार्थ्यांची शाळा बुडते। तसंच शेतकरी आपला माल हा बाजारामध्ये घेऊन जाण्यासाठी तो अडचणीत सापडलेला आहे। त्याच्यानंतर एखादा पेशंट जर जास्त सिरियस राहिला तर त्याला सातपुड्यामध्ये जसं झोळी घेऊन जातात ती परिस्थिती या खोचापाड्यातील लोकांना अनुभवला येते। म्हणून मी प्रशासनाला एवढीच विनंती करतोय की बुवा ताबडतोब या रस्त्याची दखल घेण्यात यावी आणि रस्ता तयार करून द्यावा, अन्यथा खोचापाड्यातील ग्रामस्थ आणि ग्रुप ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ हे तीव्र आंदोलन छेडतील।